नमस्कार. ह्या बघा तुरीच्या शेंगा आहेत. देशी तुरीच्या शेंगा आहेत. ह्या बंदरी पण आपल्याला मिळतात बाजारात. हे बघा छान अशा का नाही हिरव्यागार याच्या तुरीच्या शेंगा आहेत. मी आज ह्या तुरीच्या शेंगाची ब्याची भाजी म्हणा किंवा आमटी छान होते, मी तुम्हाला आज बनवून दाखवते. हे बघा, मी तुरीच्या शेंगाचे बी असे छान काढून सोलून धुवून थोडंसं तेल टाकून असं भाजून घेतलेले आहेत. हे 2 कांदे, 2 टॅमॅटो, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर. मी तेल 2 चमचे तेल टाकते. मी जास्त तेल वापरत नाही. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, मी थोडासा हिंग टाकते. आपले जिरे मोहरी तडतडले, आपण यात कांदा टाकू. लालसर आपण कांदा छानपैकी भाजून घेऊ. हे आपला कांदा छान असा लालसर झालाय. कढीपत्ता 4-5 पानं टाकू. हा आल्या लसणाची पेस्ट, आपण टॅमॅटो टाकू. छान आपला टॅमॅटो भाजलाय. मी यात अर्धा चमचा हळद टाकते, आपल्या आवडीनुसार मीठ. मी कांदा लसूण चटणी 2 चमचे टाकते. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं आपलं मसाला भाजलाय. तर आपले तुरीचे बे छान भाजून घेतलेलं मी आता यात टाकते. आपल्याला सुकी भाजी पण छान लागते, मुलांच्या डब्याला छान वाटते. यात तुम्ही पाणी वाढवू शकता. हे बघा छान याला कलर आलाय. पाणी घालून असं परतून घ्यायचं. याची भाजी पण छान लागते, पाणी ओतून आमटी पण छान लागते याची. मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकते. तुम्हाला हवा असले तर टाका. आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवू. हो, आता आपण झाकण काढू. छान असे वाफ आलेले आहे. वरून आपण कोथिंबीर टाकू. भरपूर कोथिंबीर टाकायची. छान लागते भाजी. छान 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 झाले. हे बघा कलर पण छान आलाय. मस्त मस्त ब्याची भाजी. धन्यवाद.